इतिहासात काही क्षण असे असतात जे फक्त घटना नसतात, ते युग बदलणारे निर्णय असतात। असाच एक क्षण घडला होता रायरेश्वराच्या डोंगरावर। तेव्हा ना सिंहासन होतं ना मोठं सैन्य, होते फक्त एक 16 वर्षांचे तरुण आणि डोळ्यांत स्वराज्याचं स्वप्न। ते तरुण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। इसवी सन 1643 साली पुण्याजवळच्या भोर तालुक्यात रायरेश्वर मंदिरात शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसह आले। हे मंदिर महादेवाचं, शांत, डोंगरांच्या कुशीत वसलेलं। आणि याच ठिकाणी शिवाजी महाराजांनी एक ऐतिहासिक शपथ घेतली। त्या शपथेचा अर्थ असा होता, जोपर्यंत या भूमीतून अन्याय, जुलूम आणि गुलामगिरी नाहीशी करत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही। ही शपथ फक्त शब्दांची नव्हती, ती होती स्वराज्याची बीजरोपण। रायरेश्वरावर महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं, स्वराज्य कोणाच्या दयेवर उभं राहणार नाही, ते उभं राहील जनतेच्या बळावर। इथूनच सुरू झाला तो प्रवास, जो पुढे हिंदवी स्वराज्यात बदलला। आजही रायरेश्वर मंदिरात ती शपथ इतिहास म्हणून नव्हे, तर प्रेरणा म्हणून जिवंत आहे। कारण स्वराज्य फक्त राज्य नव्हतं, ते विचार होतं, ते स्वाभिमान होतं। श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। जर तुम्हाला वाटत असेल की हा इतिहास प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचायला हवा, तर तुमच्या परिवारात नक्की शेअर करा आणि कमेंट्समध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका। आणि शिवाजी महाराजांच्या जीवनावर अजून असेच सत्य आणि प्रेरणादायी व्हिडिओ हवे असतील तर तेही कमेंट्समध्ये सांगा। फॉलो करा विस्तार मराठी, खरी बातमी, भावना आणि सत्य मराठीत।